25 जून 2026 रोजी मी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त सन्माननीय अश्विनी भिडे यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राद्वारे उपमहापौरांना निवासाची व्यवस्था असावी अशा प्रकारची मागणी केली होती. आज आपल्याला माहिती असेल की मुंबई महानगरपालिकेचा प्रोटोकॉल आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये एक प्रथा आणि परंपरेनुसार या मुंबई शहराच्या प्रथम नागरिक मुंबईच्या महापौर असतात. द्वितीय नागरिक म्हणून उपमहापौर यांचा सन्मान केला जातो. त्यानंतर आयुक्त, विरोधी पक्षनेत्या, अतिरिक्त आयुक्त असा हा क्रम त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे मेंटेन केला जातो. आणि ह्या निवडणुका मुंबई महानगरपालिकेच्या झाल्याच्यानंतर जी नालेसफाई झाली त्याच्या दौऱ्यात आपण पाहिलं असेल, मी महापौरांच्या तोडीस तोड देऊन मुंबई शहरामध्ये विविध नालेसफाईची कामं पाहत होतो. ज्या दुर्घटना झाल्या त्या दुर्घटनेच्या ठिकाणी पोचण्याचा प्रथम प्रयत्न केला, तिथल्या लोकांना मदतकार्य करण्याचा आपण प्रयत्न केला. ही आणि अशी अनेक कामं महापौरांना, आयुक्तांना करावी लागतात. त्याचबरोबर ती उपमहापौर म्हणून देखील मी केली. आणि मी राहतो दहिसरमध्ये आणि दहिसरवरून इकडे मुंबईत यायला साधारणतः मला ट्रॅफिक असेल तर 2.5 तास यायला, 2.5 तास जायला, आणि ट्रॅफिक नसेल तर 2 तास यायला आणि 2 तास जाण्यासाठी लागतात. हे मला नाही, सगळ्याच मुंबईकरांना हा त्रास होतो. आणि त्यामुळे किमान माझा हा वाहतुकीत जाणारा वेळ मुंबईकरांचा प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी यावा यासाठी भायखळ्यामध्ये जे एक निवासस्थान होतं, जे यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तच्या आता ज्यांची बदली झाली त्या सन्माननीय डॉक्टर अश्विनी जोशी ह्या तिथे निवासास होत्या. त्यांचं निवासस्थान रिक्त झाल्यानंतर हे निवासस्थान मुंबई शहराच्या उपमहापौरांना मिळावं अशा प्रकारची मी मागणी त्या पत्राद्वारे केली होती. त्याची 2 कारणं आहेत. एकतर दहिसरवरून इकडे मुंबई मुख्य कार्यालयात येत असताना जे रस्ते आहेत जे असमतोल आहेत, त्याच्यावरती जे पॅचेस आहेत, आजही प्रत्येक मुंबईकर किंवा कोणी त्या 4 व्हीलरने 2 व्हीलरने त्या रोडने प्रवास करतो त्याला त्या रस्त्यांवरती अप अँड डाऊन्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे पाठीचा त्रास, मानेच्या मणक्यांचा त्रास होतो आणि शारीरिक त्रास आणि त्यामुळे मानसिक त्रास या सगळ्या गोष्टी मुंबईकरांना सहन कराव्या लागतात. त्यामुळे हे रस्ते समतल असायला पाहिजे, एका लेवलचे असायला पाहिजेत, अगदी छान गुळगुळीत असायला पाहिजेत अशी मागणी मी 1.5 महिन्यापूर्वी पत्राद्वारे सन्माननीय आयुक्त अश्विनी भिडे यांना केली होती. त्यांनी त्याच्यावरती अद्यापर्यंत कुठची कारवाई केली नाही. परंतु दुसरं मी त्यांना स्मरणपत्र दिल्यानंतर त्यांनी सांगितलं आणि ती बातमी जी महाराष्ट्र टाइम्समध्ये आली होती त्याची प्रत देखील मी त्याला लावली होती. आणि आपण बघाल की आजच्या लोकमत पेपरमध्ये देखील अख्खी त्यांची पुरवणी पुरवणी त्याच्यामध्ये अख्खे ह्या असमतल रस्ते आणि खड्ड्यांवरती ते बातम्या आहेत. त्यामुळे याचं गांभीर्य राखून हे रस्ते समतल करावेत अशी मागणी मी आयुक्तांकडे केली होती. त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये मान्य केलं की आपण पावसाळ्याच्या नंतर हे मुंबई शहरातील रस्ते जे आहेत यांचं रिसर्फेसिंग करून आपण ते रस्ते चांगले करूया अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन मुंबईकरांना दिलेलं आहे. आणि म्हणून मी मुंबई शहराच्या कामकाजामध्ये माझ्या वेळेचा जास्त उपयोग व्हावा यासाठी हे निवासस्थान मागितलं होतं. परंतु आता 13 तारीख आहे, अद्याप त्याच्यावरती आयुक्तांनी आणि प्रशासनाने कुठच्याही प्रकारचा विचार केलेला नाही, याचा खेद या ठिकाणी मला वाटतो.